2 दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की ट्रम्प यांच्या धोरणांचा अमेरिकन नागरिकांवरती विपरीत परिणाम होणार आणि हा परिणाम लाँग टर्म असेल हे स्पष्ट झाल्यानंतर अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या एकूणच धोरणांविरोधात संतप्त निदर्शनं उफाळून आलेली आहेत. लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत. मस्क यांचा सरकारमध्ये वाढता प्रभाव याच्यामुळे आंदोलकांमध्ये सर्वाधिक रोष आहे. अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये तब्बल 1200हून अधिक ठिकाणी हँड्स ऑफ आणि ट्रम्प अँड मस्क मस्ट गो असं म्हणत आंदोलन करण्यात आलं. न्यूयॉर्कपासून अलास्कापर्यंत हजारो निदर्शक रस्त्यावरती उतरले, ज्याच्यामध्ये नागरी हक्क संघटना होत्या, कामगार संघटना होत्या, LGBTQ+ समुदाय होता, त्याचे समर्थक होते, निवडणूक कार्यकर्ते होते, वकिलांची संघटना होती आणि जवळपास 150 पेक्षा जास्त संघटना आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सहभाग घेतला. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेमध्ये रस्त्यावरती ट्रम्प यांच्या विरोधात तिथल्या सरकारविरोधातला रोष जो आहे तो दिसून आलेला आहे. लोक न घाबरता रस्त्यावरती उतरलेले. आंदोलन आहे तिथल्या अनिर्बंध करांच्या विरोधातलं आणि तिथल्या भांडवलदारांच्या विरोधातलं सुद्धा. बोस्टन, न्यूयॉर्क, शिकागो, पोर्टलँड, सॅन दिएगो आणि सॅन फ्रान्सिस्को येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली. फ्रान्स आणि कॅनडा या ठिकाणी सुद्धा आंदोलन झालेलं दिसून येते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हातात घेतल्यापासून मनमानी निर्णयांचा धडाका लावलेला आहे. अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या मूळ देशामध्ये पाठवण्याचा निर्णय असो किंवा नुकताच घेतलेला टॅरिफचा निर्णय, ज्याच्यामुळे ट्रम्प सध्या जगभरामध्ये चर्चेमध्ये आहेत. त्यांनी घेतलेल्या कर्मचारी कपातीच्या निर्णयामुळे अमेरिकेमध्ये त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळेच हे लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत असं सांगितलं जाते. आता हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात आणि ट्रम्प आणि मस्क यांच्या विरोधात लोक रस्त्यावरती का उतरलेत यामागची कारणं जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलला रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली होती. म्हणजे ज्या ज्या देशांमधून अमेरिकेमध्ये वस्तू आयात केल्या जातात आणि जिथे अमेरिकन वस्तूंची निर्यात केल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये कर लादला जातो अशा देशांवरती त्यांनी हे टॅरिफ लादलेले. 1 महिन्यापूर्वीच त्यांनी या संदर्भात मेक्सिको, चीन, कॅनडा आणि भारत या देशांना अल्टिमेटम दिलेला होता. या देशांकडून अमेरिकन वस्तूंवरती जितका कर लादला जातो आयात करण्यासाठी तशाच पद्धतीचं टॅरिफ अमेरिका त्या देशांमधून येणाऱ्या वस्तूंवरती आकारेल असं त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि त्यानुसार ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं सुद्धा. अमेरिका हा स्वतः उत्पादन करणारा देश नसल्यानं जगातल्या इतर देशांसाठी अमेरिका ही फार मोठी बाजारपेठ आहे. मात्र याच आयातीवरती ट्रम्प यांनी कर लावलेले. म्हणजे बघा, चीनवरती 34%, व्हिएतनामवरती 46%, कंबोडियावरती 49% आणि भारतावरती 26% कर त्यांनी लावलेला आहे. पण त्यांच्या या नव्या टॅरिफमुळं अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या वस्तूंचे भाव कडाडणार असून महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकेमध्ये महागाईचा दर हा 2% आहे, तो वाढून 4%वरती जाण्याची शक्यता आहे. यासोबतच येणाऱ्या काळामध्ये होईल काय, तर अमेरिकन लोकांची कोणतीही वस्तू खरेदी करण्याची क्षमता जी आहे ती कमी होऊ शकते किंवा महाग वस्तू घ्यायच्याच नाहीत आणि पैसे वाचवायचे अशी सुद्धा त्यांची मानसिकता तयार होऊ शकते. आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम असा होईल की अमेरिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये मालाला उठाव नसल्यामुळं मंदी सुद्धा येऊ शकते. अमेरिकेमध्ये मंदीचं सावट सध्या घोंगावत असल्याचं चित्र आहे. परिणामी ट्रम्प यांच्यावरती अमेरिकेतून दबाव येण्याची शक्यता अगोदरच राजकीय विश्लेषक व्यक्त करत होते. ट्रम्प यांना होणारा विरोध हा काही पहिल्यांदाच होतोय असं नाही. तर बघा, त्यांच्या शपथविधीपूर्वीच अमेरिकेच्या अनेक भागामध्ये त्यांच्या विरोधात निदर्शनं झालेली होती. पीपल्स मार्च या बॅनरखाली ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात अनेक स्वयंसेवी संस्थांच्या गटाने एकत्र येऊन निदर्शनं केलेली होती. ट्रम्प यांच्याविषयी आंदोलकांनी पोस्टर बनवलेले होते. यासोबतच मस्क आणि त्यांच्या निकटवर्ती यांचा विरोध सुद्धा केला होता आणि त्याच्या अगोदर सुद्धा जानेवारी 2017 ट्रम्प यांच्या पहिल्या शपथविधीच्या वेळेस अशाच पद्धतीने विरोध केला गेला होता. आत्ताचा विरोध का होतोय हे आपण समजून घेऊयात. तर ट्रम्प यांनी काय केलं, निवडणूक त्यांची ज्यावेळेस सुरू झाली होती सगळी प्रक्रिया वगैरे, त्यांनी लोकप्रिय घोषणा करण्याचा सपाटा लावला. त्यांनी असं सांगायला सुरुवात केलं, जो अमेरिका आजच्या दिवशी जागतिक महासत्ता आहे, क्रमांक 1चा देश आहे, जो अमेरिका ऑलरेडी ग्रेट आहे, त्या अमेरिकेला मी परत एकदा ग्रेट बनवणार. लेट्स मेक अमेरिका ग्रेट अगेन असं त्यांचं म्हणणं होतं. मागा, मेक अमेरिका ग्रेट अगेन, MAGA अशी त्यांची ती मोहीम होती. आणि ह्याच्यासाठी त्यांनी असं सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला खर्चामध्ये कपात करावी लागेल, इतर देशांवरती आपल्याला कर लावावे लागतील, जास्तीत जास्त उत्पादन आपल्या देशामध्येच कसं होईल ते बघावं लागेल, आपल्या इथं आपल्या लोकांसाठी नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील वगैरे वगैरे त्यांनी खूप काही सांगितलं होतं. यासोबतच जागतिक शांतता फक्त
फक्त मीच आणू शकतो, अमेरिकेतल्या लोकांचं भलं फक्त मीच करू शकतो, असं सुद्धा ते म्हणत होते. नोकऱ्यांमध्ये कपात केली त्यांनी, अर्थव्यवस्था आणि मानवाधिकार याची सुद्धा त्यांनी अजिबात भेदभाव ठेवलेला नाही आहे. मोठ्या प्रमाणात ते तिथे निर्णय घेताना दिसून येतात आणि एकूण जी रॅली झाली किंवा आंदोलन झालं, जे लोक रस्त्यावरती उतरले होते ते याच निर्णयांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावरती उतरले होते. या आंदोलनाला हँड्स ऑफ असं नाव देण्यात आलेलं होतं, म्हणजे आमच्या हक्कांपासून दूर राहा, जास्त आमच्या गोष्टींमध्ये येऊ नका, असं ह्या आंदोलकांचं म्हणणं होतं. त्यांना त्यांच्या अधिकारावरती कुणाचंही नियंत्रण नको आहे, अमेरिकन सरकारचं नको आणि राष्ट्राध्यक्षांचं तर नकोच नको, आणि हाच खरा त्यांचा उद्देश आहे असं सुद्धा सांगितलं जाते. ट्रम्प यांनी सरकारी नोकरशाही संपवण्यासाठी आणि सरकारचा पैसा वाचवण्यासाठी डॉज हा विभाग सुरू केलेला होता. विवेक रामस्वामी आणि एलॉन मस्क हे त्याचे प्रमुख होते. विवेक रामस्वामी नंतर बाहेर पडले. आजच्या दिवशी एलॉन मस्क त्यांच्या पद्धतीने हा विभाग चालवत आहेत. ट्रम्प यांनी सांगितलं होतं की डॉज हा विभाग 4 जुलै 2026 पर्यंत काम करेल आणि या नव्या विभागामुळे सरकारी पैशांची उधळपट्टी करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण होईल असा दावा ते करत होते. आणि याचनुसार सरकारी नोकऱ्यांमध्ये कपात करण्याचा धडाका त्यांनी लावला होता, तसे निर्णय घेतले. सामाजिक सुरक्षा या संदर्भातले जे कार्यालय आहेत ती त्यांनी बंद केली. स्थलांतरितांना निर्वासित करायला सुरुवात केली, त्यांना त्यांच्या देशामध्ये पाठवायला सुरुवात केली. ट्रान्सजेंडर या संदर्भात त्यांचे नियम जे आलेले आहेत ते आपल्याला माहिती आहेत, आपण ऑलरेडी त्या संदर्भात व्हिडिओ केलेला आहे. USAID जो आहे त्याचा निधी कमी केलेला आहे, काही ठिकाणची कार्यालये बंद केलेली आहेत. आणि हे सगळे निर्णय जे त्यांनी धडाधड घेतले याच्यामुळे अमेरिकेतील नागरिकांनी आंदोलन करून सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केलेला आहे. काही दिवसांपूर्वी US मधील सरकारी जमिनींचं व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा मोठी कपात करण्यात आलेली आहे. गृह, ऊर्जा, माजी सैनिक व्यवहार, कृषी, आरोग्य आणि मानवी सेवा या विभागातील कर्मचाऱ्यांवरती यांच्या या निर्णयामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे आणि या सगळ्या निर्णयांच्या निषेधार्थ हे लोक रस्त्यावरती उतरून संताप व्यक्त करत आहेत. अमेरिकन नागरिकांनी बर्लिनमध्ये सुद्धा टेस्ला शोरूम समोर निदर्शनं केली. फ्रँकफर्टमध्ये ओव्हरसीज डेमोक्रॅट समुदायानं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुद्धा ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनं झालेली आहेत. ट्रम्प आणि मस्क ही जोडगोळी ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे त्याच्यामुळे अमेरिकन नागरिकांनाच त्याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अमेरिका हा देश मगाशी जसं सांगितलं मोठ्या प्रमाणामध्ये विविध देशांकडून कृषी क्षेत्रातील, औद्योगिक क्षेत्रातील वस्तूंची आयात करतो आणि ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे ह्या वस्तू अमेरिकेमध्ये महाग होऊन ट्रम्प यांना त्याचा फटका नाही बसणार तर अमेरिकन नागरिकांना ह्याचा फटका बसणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. ट्रम्प मस्क यांच्या सल्ल्यानं ज्या पद्धतीने देश चालवत आहे त्याचा अमेरिकन नागरिकांनी विरोध केलेला आहे आणि त्यांच्या या धोरणामुळे हा देश मंदीमध्ये ढकलला जाईल असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता हे जे आंदोलक रस्त्यावरती आलेले आहेत त्यांच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. अब्जाधीशांनी सत्तेवरती कब्जा केलेला आहे त्याच्यामुळं हे आंदोलन करत असल्याचं आंदोलकांनी म्हटलेलं आहे. तर प्रमुख मागण्यांमध्ये काय, अब्जाधीशांनी जो सत्तेवरती कब्जा केलेला आहे तो सोडावा, तसंच त्यांच्यापासून केला जाणारा भ्रष्टाचार जो आहे तो सुद्धा रोखावा. दुसरी प्रमुख मागणी आहे मेडिकेड आणि सोशल सिक्युरिटी सारख्या अत्यावश्यक कार्यक्रमांसाठी फेडरल फंडातील कपात थांबवायची आणि तिसरी मागणी आहे ट्रान्सजेंडर आणि इतर समुदायावरती होणारे हल्ले थांबवायचे. आता आंदोलनामध्ये अजून काही बॅनर्स आणि पोस्टर्स घेऊन निदर्शनं केली गेली ज्याच्यामध्ये हँड्स ऑफ डेमोक्रेसी, फाईट फॉर राईट्स, स्टॉप द ऑलिगार्की आणि यासोबतच स्टॉप द कॅकिस्टोक्रसी अशा सुद्धा घोषणा लिहिलेल्या होत्या. म्हणजे कॅकिस्टोक्रसी आता हे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जो व्यक्ती सरकार चालवण्यासाठी सक्षम नाही, सुटेबल नाही असा त्याचा अर्थ होतो. आता या आंदोलनकर्त्यांचा अजून एक मुख्य आरोप आहे की सरकारी खर्च कपातीच्या नावाखाली अनेक लोकांना कामावरून हटवलं जातंय. ट्रम्प प्रशासन लोकशाही धोक्यामध्ये आणते. डॉज विभागाच्या निर्णयामुळे नागरिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय. मानवी हक्कांवरती गदा आणली जातीये. प्रोजेक्ट 2025 या नावाखाली ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स काढलेले आहेत ज्याच्याद्वारे राष्ट्राध्यक्षांचे अधिकार मोठ्या प्रमाणात वाढवले गेलेले आहेत आणि महत्त्वाच्या शासकीय पदांमध्ये कपात करण्यात आलेली आहे. हे असे जे निर्णय आहेत ते लोकशाही संस्था आणि नागरिकांचे अधिकार याला धोका असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. यासोबतच ट्रम्प हे तिसऱ्या टर्मसाठी सुद्धा इच्छुक असल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे. जर का तसं असेल तर चीन आणि अमेरिका याच्यामध्ये काय फरक राहिला असं सुद्धा आंदोलक म्हणताना दिसून येत आहेत. आता या आंदोलनामध्ये जवळपास 6 लाख नागरिकांनी सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. भारत विरोधी भूमिका मांडणाऱ्या इल्हान उमर यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांनी एकूणच डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यप्रणालीवरती जोरदार टीका केलेली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार जेमी रास्किन यांनी तर ट्रम्प यांच्या सत्तेला
हुकुमशाही सत्ता म्हटलेलं आहे. आंदोलक म्हणतात की एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प पुढच्या इतिहासात गुन्हेगार म्हणून ओळखले जातील. या लोकांना सत्तेतून बाहेर काढायला हवं. यासोबतच अजून एका आंदोलकांनी म्हटलेलं आहे की मी इथे लोकांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे, जे त्यांच्या नोकऱ्या, आरोग्य विमा, वैद्यकीय सेवा, सामाजिक सुरक्षा, घर, अन्न यासाठी लढत आहेत. पैशाअभावी लोकांचे हाल होत आहेत. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. आमचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे कठपुतली आहेत आणि टॅरिफ हे आमच्या देशाला उद्ध्वस्त करण्याचं एक साधन आहे. आपण इथे सर्वजण जमले आहोत कारण की देशामध्ये सुरू असलेल्या टॅरिफ आणि मंदीमुळे आपण त्रस्त आहोत. जेरेमी शपिरो नावाचे एक मोठे राजकीय विश्लेषक आहेत. त्यांचं तर म्हणणं थोडंसं अजून वेगळं आहे. अमेरिकेतील लोकांना नेमकं काय झालं होतं हेच समजत नाही. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नेमकं कसं मतदान केलं हे लक्षात येत नाही, हे ते म्हणालेत. यासोबतच जे रिपब्लिकन्स आहेत त्यांना तर हेही लक्षात येत नाहीये की डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्याकडून त्यांचा पक्ष कसा काय हायजॅक केला आणि ते सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर. आता ही निदर्शनं जी झाली अमेरिकेमध्ये ती शांततेमध्ये पार पडलेली आहेत, तरीसुद्धा एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्या विरोधात, त्यांच्या धोरणांविरोधात अमेरिकेमध्ये असंतोष वाढत आहे. आता हे आंदोलन आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा चर्चेला गेलं. माध्यमांनी मोठ्या प्रमाणात त्याला कव्हरेज दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आता ट्रम्प आणि मस्क त्यांच्या धोरणांमध्ये काही बदल करतात का हेही पाहणं आता गरजेचं आहे. त्याच्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. अजून एका गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ते म्हणजे काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी असं थोडंसं अस्पष्ट किंवा सुतवाच केले होते की एलॉन मस्क हे व्हाईट हाऊसमधील डॉजच्या वरिष्ठ सल्लागाराच्या भूमिकेतून पायउतार होऊ शकतात आणि पूर्ण वेळ त्यांच्या व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करू शकतात. मस्क जोपर्यंत ह्या एजन्सीचं नेतृत्व करण्यास इच्छुक आहे तोपर्यंत त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये राहावं. आणि मला माहिती आहे की ती अद्भुत व्यक्ती आहे, परंतु मला हे देखील माहिती आहे की त्यांच्याकडे चालवण्यासाठी एक मोठी कंपनी आहे, असं ट्रम्प मस्क यांच्याविषयी म्हटले होते. त्या दोघांमध्ये काही विषयांवरून खटके उडत आहेत असं सुद्धा सांगितलं गेलं होतं आणि म्हणून मस्क यांची उचलबांगडी केली जाते किंवा ते त्यांच्या कंपनीकडे जाणार आहेत असं सांगितलं जात होतं. शेवट जेमी रस्किन यांच्याच एका स्टेटमेंटने करतो हे सर्व आंदोलन झालं. येणाऱ्या काळामध्ये कदाचित या आंदोलनाची व्याप्ती वाढू शकते किंवा काही निर्णय हे मागे सुद्धा घेतले जाऊ शकतात. पण जेमी रस्किन असं म्हणतात की आपलं संविधान आम्ही हुकुमशहा या शब्दाने सुरू होत नाही, तर आम्ही लोक या शब्दाने सुरू होतं. त्याच्यामुळे ट्रम्प त्यांचा मनमानी कारभार करू शकत नाहीत हे तिथल्या आंदोलकांनी दाखवून दिलेलं आहे. आता ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.